माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त हबप शंकर महाराज शेवाळे यांची कीर्तन सेवा संपन्न। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने भव्य कीर्तन सेवेचे आयोजन सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते। यावेळी धर्माचार्य हबप शंकर महाराज शेवाळे मंचर पुणे यांच्या श्राव्य वाणीतून कीर्तन सेवा पार पडली। या प्रसंगी सिंधुताई माई कोल्हे, नितीन दादा कोल्हे, बिपिन दादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, अमित दादा कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे, सुमित दादा कोल्हे, ईशान भैया कोल्हे, सौ रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान, सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कर्तृत्व व नेतृत्वाचे कौतुक करताना त्यांच्या आठवणींना उजाळा देताना शेवाळे महाराज म्हणाले की स्वर्गीय कोल्हे साहेबांनी बांधलेला डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात, ही चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे। यानंतर त्यांनी साखर कारखाना उभारला, सलग 6 वेळा आमदारकी भूषवली। एकदा आमदार होणं अवघड असतं, परंतु मन जिंकलं तर मतं जिंकण्याची गरज पडत नाही, मन जिंकलं तर मतं आपोआप पडत असतात। परमपूज्य स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी लोकांची मनं जिंकली होती। ते एवढे विद्वान होते की स्वर्गवासी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते नावाने परिचित होते। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी थेट सहकार मंत्री व गृहराज्यमंत्री अमित भाई शहा यांना कोपरगावात आणले आणि त्यांच्या मुखातून विवेक भैया कोल्हे यांचे कौतुकही झाले। स्वर्गीय कोल्हे कुटुंबांनी तीच बौद्धिक क्षमता कोल्हे कुटुंबीय पुढे चालवत आहे। आयुष्यामध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जे जीवन जगलं, कारखाने, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, आंदोलनांमध्ये सहभागी झाले, शेतकऱ्यांना न्याय दिला, या सर्व कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा झाला। गोदावरी नदीमध्ये मीटर टाकणारे स्वर्गीय कोल्हे साहेब पहिले होते। त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना मीटर फेकून दिले। साहेबांची क्षमता मोठी होती, ते दूरदृष्टीने ते असलेले होते। सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती। यावेळी परमपूज्य महंत रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य परमानंद महाराज, महंत सरला दिदी, हबप संतोष महाराज जाधव, श्री 108 परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, महामंडलेश्वर काशिकानंद गिरीजी महाराज, अनंतराज महाराज, महानुभव चांगदेव महाराज, विकासागिरी महाराज, हबप सोमनाथ महाराज मोरे, नाबोदर दादा महाराज, हबप जयवंत महाराज खेडकर, हबप बाबूराव महाराज चांदगुडे, गोविंद महाराज, हबप दादा महाराज टुपके, गोविंद महाराज महानुभव, गायनाचार्य हबप निळोबा महाराज, गायनाचार्य हबप प्रकाश महाराज, मृदुंगाचार्य हबप संतोष महाराज, हबप संतोष महाराज दीक्षित, तसेच राहता पिंपळस येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था सर्व विद्यार्थी टाळकरी यांचे विशेष सहकार्य लाभले। SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव।
क्या खिलाते क्या मालूम, अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती। मेला रे मेला 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 मेला, बिगर पगडी घालता मेला आणि माझा राजा शहीद झाल्यावर हा महाराष्ट्र कैक वर्ष बिगर कुंकवाचा, बिगर धन्याचा, बिगर मालकाचा, बिगर मंगळसूत्राचा, बिगर बांगड्यांचा झुंजत राहिला। हे बळ सह्याद्रीच्या कणाकणात मराठी माणसाच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या धमन्यात भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं तो शंभू राजा इंद्रायणीनं मध्यभागी खेळवला। आणि डाव्या बाजूला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण। एखाद्या पतिव्रता माता माय माऊलीनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देऊ नये इतकी सावधानता, सजगता, शालीनता, सांस्कृतिकता ज्यांनी वाणीमध्ये जोपासली, वाणीच्या जिवेवर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि व्यापकत्व केशवाच्या अधीन दिलं। तुझी आणवाईन गा देवराया, बहु आवडशी जीवापासून या। भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं। ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू, खिशात नाही धाण, समाजात नाही मान, घरात मूर्ती खाट, पाणी प्यायला फुटका माठ आणि शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते जगद्गुरु तुकोबराय डाव्या मांडीवर इंद्रायणीने खेळत। याच वैराग्य राग रसिक असलेल्या जगद्गुरु तुकोबरायांचा इंद्रायणी पाण्याप्रमाणे पुण्य सलील आणि पवित्र असलेला गोड अभंग जीवनाची सूत्री सांगणारा, किंबहुना ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यांना अभिवादन करण्यासाठी, स्मृती जागवण्यासाठी, त्यांचे आशीर्वचन किंवा आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी ते माजी मंत्री
वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये. इतकं सुंदर जीवन ज्यांना जगलं ते आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब हे कसे तिथपर्यंत पोहोचले असतील याचा काही आढावा जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून घ्यावा असा विचार मनात आला. कोणते सद्गुण असतील, कोणत्या दुर्गुणांची वजाबाकी केली असेल, आणि मग साहेब लोकांच्या जनमनसामध्ये मनामध्ये ठाण मांडून बसले का जे निघायला तयार नाही. तिसरी पिढी कार्यरत झाली भैयाच्या रूपानं, पण करायचा त्या गायी पुढे ठेवायचा, त्याला भूत म्हणायचे. तुकोबाराय म्हणले आपुलियाचा भूत चाटे, स्वतःच्या मेलेल्या वासराचा भूत चाटते, पण दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू आलं तर शिंगानं मारते. स्वतःच्या लेकरांवर प्रेम, जगावर प्रेम करण्यासाठी कोल्हे परिवाराचा डीएनए लागतो. वाक्य ध्यानात ठेवा मी का आपण हे कुणाच्याही रक्तात नाही दादा, सगळ्यांना ते जमत नसतंय. म्हणून आज या व्यासपीठावर एक संत मांदेयाळी उभी राहिली. एवढे दिग्गज संत आहे का ज्यांच्या आशीर्वचनानं ही भूमी पावन मंगलमय व्हावी. ती संतांची भूमी आहे. सन्मार्ग वर्तती ती संताहा, शास्त्रानं सांगितलं जे सन्मार्गानं वर्तन करतात त्यांना संत म्हणावं. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या जगतामध्ये ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आहे, खर तर त्यांचं स्मरण केल्यानं आपल्याला पुण्य मिळेल एवढं भव्य व्यक्तिमत्व होत. आणि पुण्यस्मरण कुणाचंही होत नाही. ज्याचं स्मरण केल्यानं पुण्य मिळतं अशांचीच पुण्यस्मरण समजा. नाही तर सगळ्यांच्या फ्लेक्सवर पुढे लिहिलेलं असतंय वय. माझ्या ड्रायव्हरनं मला विचारलं हे वय म्हणजे वैकुंठ असतंय काय? म्हणलं असं काही नाही, वैतागलेलं सुद्धा असतंय काय. सगळेच वैकुंठाला जात नसतात दादा, वाक्य ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला मी सांगू का, पूर्वी होतं बापानं करायचं आणि पोरानं फेडायचं. आता तसं राहिलं नाही. ज्यानं करायचं त्यानंच फेडायचं. तुम्ही बाबळीची झाडं लावून आंबे यायची वाट पाहायची नाही. लिफाफ्यामध्ये वेगळं भरायचं आणि टेंडर मध्ये वेगळं निघणं अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही. थेअरी ऑफ दी कर्मा इतकं वाईट आहे, ते फिरून तुमच्या जवळ येत असतं. म्हणून तुम्ही सत्कर्म करा. अरे 1 वर्षाचा हिशोब सीएला देताना घाम फुटते, आयुष्याचा हिशोब देताना काय होईल याचा विचार करा. म्हणून ज्यांचं बॅलन्स शीटच टॅली आहे ते आमचे कोल्हे साहेब होते. वाक्य ध्यानात. बॅलन्स शीट टॅली झालं, सस्पेन्स एंट्र्याच नाही. आणि सस्पेन्स एंट्र्या कधी ठेवीत नका जाऊ. कॉन्ट्रा एंट्र्या मारी जायच्या. काय करायचं? कॉन्ट्रा एंट्र्या मारल्या काही इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती राहत नाही. वाक्य ध्यानात ठेवा मी का. आणि म्हणून आमच्या कोल्हे साहेबांनी ते जीवन जगलं अतिशय सुंदर. फुलपाखरू 14 दिवस जगतं दादा, 15व्या दिवशी मरणारे तरी जगाला आनंद देत. चंदन सहाणीवर उगळतं, शीतलतन गंधत्व दुसऱ्याला देतं. मेणबत्ती प्रकाश इतरांना देते, तिळा तिळानं कमी होत जाते. आमचे साहेब झिजले. मनात आणलं असतं तर फॉरेनला गेले होते, शिष्यवृत्ती मिळाली होती, बिझनेस तिकडे टाकला असता. पण जर फॉरेनवरून इकडे आले नसते तर कदाचित महाराष्ट्राचं कोपरगावचं तर फार मोठं नुकसान झालंच असतं, पण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं असतं दादा. वाक्य द्या. एवढा कर्मयोगी महाराष्ट्रामध्ये परत पाहिला नाही. जेव्हा कुणाला माहिती नव्हतं 89च्या काळामध्ये किंवा 84च्या काळामध्ये शिक्षण हब केलं कोपरगावला. विचार करा, गरिबांची लेकरं शिकत राहिली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन त्यांनी अनुभवलं होतं. त्या रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी दिवस काढले. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे एक जण आला, म्हणला पाटील तुम्ही फॉरेनला कधी याल? त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले मी येईल का नाही माझी गॅरंटी नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये शिकलेली पोरं मात्र फॉरेनला येतील. काय येतील? आमच्या साहेबांनी तो विचार केला. अरे राष्ट्रातली लोक येतात, काय पाहिलं असतं कोपरगाव. चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे. याच्या नंतर साखर कारखाना उभा केला. आर्थिक दृष्टीनं कसं 6 वेळा आमदार, एकदा आमदार होणं अवघड आहे, पण लोक मन जिंकली की मत जिंकावी लागत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. मन जिंकली की मत आपोआप पडत असतात. परमपूजनीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी मन जिंकली लोकांची. एवढा विद्वान मनुष्य मी पाहिला नाही. इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे प्रधानमंत्री मोदी साहेबांपर्यंत ज्यांची जवळीक होती आणि थेट नावानं ओळखत होते, एवढा मोठा व्यक्ती. आणि त्याच्या नंतरची पिढी तर त्याच्या पुढे निघाली. आमच्या भैया साहेबांनी अमित शहा साहेबांना इथं आणलं. एवढं सोपं नाही त्यांना इथं आणणं आणि त्यांनी कौतुक करणं.
त्याला डीएनए लागतो. तीच बौद्धिक क्षमता आपल्या आजोबाची पुढं घेऊन येथ वडील जे जे करती तया नाम धर्म, त्याचं नाव धर्म आहे. आपल्या पूर्वजांनी जे जे केलं ते करत पुढे चालले. म्हणून आयुष्यामध्ये साहेबांनी जे जे जीवन जगलं, वसंतदादा इन्स्टिट्यूट असेल, अशी कारखाने उभे केले, शाळा उभ्या केल्या, हब उभं केलं, गंगागिरी महाराजांच्या नावानं सुरुवातीला संस्था स्थापन केली, नंतर संजीवनी नावानं, हे सगळं. अरे रोमन मोर्चा घेऊन आरबीआय वर गेलेला, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात माझं जेवढं वय आतापर्यंत कुणाची ताकद झाली नाही रोम न घेऊन तिथं जायची.